नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल की मी राऊंड 1चं हे मी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे अगदी जे प्रायव्हेट कॉलेजेस आपले आहेत महाराष्ट्रामध्ये 22 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे। तर त्याचे मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचे नावं आणि त्या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा किती विद्यार्थ्याला मार्कवरती म्हणजे मी इथं मार्कचं तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी SML वरती केलेला होता, पण मी ते गव्हर्नमेंट कॉलेजचा केलं होतं आणि आज मी प्रायव्हेट कॉलेजचा मार्कनुसार शेवटचा विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीला किती मार्कला प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे। अगदी कॉलेजची नावं तर जवळजवळ 22 आपले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये। तर त्या कॉलेजमधला कट ऑफ लास्ट कॅन्डिडेटचा किती होता ओपन कॅटेगरीचा, जनरल आणि वुमनचा, अगदी राऊंड 1मध्ये। तर राऊंड 2मध्ये आपल्याला जर 6 ते 7 मार्काने इथे मार्कचं मी सांगते 6 ते 7 मार्काने खाली येण्याची शक्यता आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आवर्जून ह्या कॉलेजची नावं पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कितीपर्यंत कमी मार्क येऊन आपल्याला कॉलेज मिळू शकतं, की कोणतं कॉलेजला किती मार्कला गेलेलं आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण SMLचा एक अंदाज आला असेल, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत की मॅडम मार्क पण आम्हाला सांगा, एकंदरीत अंदाज येईल। तर मी प्रायव्हेट कॉलेजचं हे मार्कनुसार आज मी सांगणार आहे। तर इथे मी प्रथम तुम्हाला मी अगदी पूर्णपणे या स्क्रीनवरती मी जो SMLचा जो काढलेला आहे पूर्ण हा चार्ट, त्याच्यावरती मी तुम्हाला लिहून अगदी कॉलेजचं नाव वाचून दाखवणार आहे आणि मार्क जनरल आणि वुमनचं हे सांगणार आहे, प्रत्येक कॉलेज वाईज ओपन कॅटेगरीचा प्रायव्हेटचं कॉलेज। ओके, आणि लास्ट विद्यार्थ्याला त्या कॉलेजला किती मार्कला सीट मिळाली होती फर्स्ट राऊंडमध्ये। ओके, तर इथं मी तुम्हाला मार्क आणि कॉलेजची नावं वाचून दाखवते। तर फर्स्ट कॉलेज मी तर काढलेलं आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ पालघर। तर तिथं आपल्याला जनरलचा 583। ओके, तर हे मी जनरलचं तुम्हाला सांगते, पालघरचं जे कॉलेज आहे वेदांता 583 आणि वुमनचं इथं गेलेलं आहे 590। हे प्रायव्हेट कॉलेजचं सांगत आहे, हे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ पालघरचं। ओके, तर लास्ट विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन त्या मार्कावरती झालेलं आहे। हे सगळ्यात कमी मार्क आपण पकडूया वेदांताचं। आणि नेक्स्ट मी फक्त कॉलेजची नावं वाचून दाखवते। परभणीच्या तिथे जनरलला 602ला गेलेला कट ऑफ आहे आणि वुमनला 604 मार्काला गेलेला आहे। आणि 3 नंबरचं मी काढलेलं SSPM सिंधुदुर्ग, तिथे सिंधुदुर्गला जनरलला 604ला गेलेला आहे आणि वुमनला 606ला तिथे कट ऑफ गेलेला आहे। आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बदनापूर। तर तिथे जनरलचा गेलेला आहे 604ला आणि वुमनचा गेलेला आहे 610ला। ओके, आणि नेक्स्ट मी काढणार आहे कॉलेज NY तासगावकर कॉलेज कर्जत। तर कर्जतला जनरलचा गेलेला आहे 605 मार्कला आणि वुमनचा गेलेला आहे 606 मार्कला। तर प्रत्येक पॅरेंट्सनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण कॉलेजची नावं पहा, मी सांगत आहे त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफ किती गेलेला आहे पहिल्या राऊंडला प्रायव्हेट कॉलेजचा, आता दुसऱ्या राऊंडला कितीला जाऊ शकतो। तर नेक्स्ट मी तर काढलेला आहे राजेंद्र गोळे अमरावती, जनरलचा 608 ह्या मार्काला विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती आणि वुमनला सुद्धा 608 मार्काला सीट अलाउड झालेली आहे। SSBT इगतपुरी नाशिक, तर नाशिकचा मी तर काढलेला आहे 610 मार्कला जनरलचा काढलेला आहे आणि वुमनचा 613 मार्कला इथं मी काढलेला आहे, इगतपुरीचा नाशिकमध्ये आहे ते। आणि नेक्स्ट मी इथं तुम्हाला सांगणार आहे नागपूरला सुद्धा 611ला इथं सीट अलाउड झालेली आहे जनरलला आणि 615ला वुमनला झालेली आहे इथं प्रायव्हेट कॉलेजमध्ये। आणि नेक्स्ट आपलं जे कॉलेज आहे चिपळूणचं, तिथं विद्यार्थ्यांना 613ला जनरलला कट ऑफ गेलेला आहे आणि 615 हा वुमनचा कट ऑफ गेलेला आहे। आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे विठ्ठलराव जे आहे मेडिकल कॉलेज अहमदनगरचं, तिथं 614 या मार्काला कट ऑफ गेलेला आहे आणि 616 या मार्कापर्यंत वुमनला इथे सीट मिळालेली आहे प्रायव्हेट कॉलेजला। नेक्स्ट कॉलेज आहे पंजाबराव देशमुख अमरावतीचं, तिथे जनरलला 615ला कट ऑफ गेलेला आहे आणि वुमनचा 618 मार्कला तिथे सीट अलाउड झालेली आहे। हे झालं पंजाबराव देशमुख अमरावतीचं। आणि नेक्स्ट मी तर कॉलेज काढलेलं आहे धुळ्याचं, तर तिथं 616ला जनरलचा गेलेला आहे आणि वुमनचा पण सेम 616लाच गेलेला आहे। आणि नेक्स्ट काढलेलं आहे मी सोलापूरचं अश्विनी सोलापूरचं, तर तिथलं कॉलेज प्रायव्हेटचं 617ला तिथं कट ऑफ गेलेला आहे आणि वुमनचा 619ला कट ऑफ गेलेला आहे। आणि नेक्स्ट मी इथे काढलेलं आहे MM पुणे, तर इथलं पुण्याचं आपण पाहू शकता जनरलचा 621ला इथे गेलेला आहे आणि वुमनचा 625ला गेलेला आहे।
आणि सेम लातूरचंच आहे MMT कॉलेज, तिथला जनरलचा 622ला गेलेला आहे आणि वुमनचं 624ला कट ऑफ तिथे गेलेला आहे. आणि नंतर जे मी कॉलेज इथं मी तुम्हाला सांगणार आहे ते काशीबाई नवले पुणे, तिथलाही तुम्ही कट ऑफ पाहू शकता. जनरलचा 625ला विद्यार्थ्याला अलाउड झालेला आहे आणि वुमनचं 630 मार्काला तिथे काशीबाई नवलेचं सीट अलाउड झालेली आहे. आणि नंतर मी तर काढलेलं आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक, तर तिथलं तुम्हाला पाहू शकता जनरलचा 628च्या मार्कच्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि वुमनला 631 एवढ्या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिकचं. आणि नेक्स्ट मी तर तुम्हाला इथं दाखवणार आहे डॉक्टर उल्हास पाटील जळगाव, तर तिथलं जनरलचं 630ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड होती आणि वुमनचं 631 एवढ्या मार्कावरती विद्यार्थ्याला तिथे डॉक्टर उल्हास पाटील जळगाव इथे सीट अलाउड झालेली आहे. आणि नंतर जो मी काढलेला आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई, इथला एक कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईचा तर जनरलचा 632ला कट ऑफ गेलेला आहे आणि वुमनचा तर 645ला कट ऑफ गेलेला आहे. एवढा हायर गेलेला आहे तेरणा मेडिकल कॉलेजचं प्रायव्हेटचा सुद्धा. आणि नेक्स्ट मी तर काढलेला आहे अटल बिहारी वाजपेयी, 639ला ह्या मार्कला जनरलला गेलेला आहे अटल बिहारी वाजपेयीला आणि 645ला वुमनला तिथे कट ऑफ गेलेला आहे. आणि सगळ्यात हायर साईडला विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशन मिळालेलं आहे KJ सोमिया मेडिकल कॉलेज मुंबई, तर इथलं जनरलचा 644 या मार्काला कट ऑफ गेलेला आहे आणि वुमनचा 652. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता KJ सोमिया जे मुंबईचं खूप फेमस कॉलेज आहे ते प्रायव्हेट कॉलेज, तिथला सगळ्यात हायेस्ट आत्तापर्यंत इतिहासामधले सगळ्यात हायेस्ट मार्कवरती कट ऑफ गेलेला आहे. आत्तापर्यंत एवढ्या मार्कवरती कट ऑफ कधीच गेलेला नव्हता. तर जनरलला 644ला गेलेला आहे आणि वुमनला 652 या मार्कावरती कट ऑफ गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काही घाबरून जाऊ नका. काही विद्यार्थ्यांना 5-7 मार्क कमी येत असतील तर तुम्हाला नक्की सेकंड राऊंडला तुम्हाला तिथे प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे. तर ह्या प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही आपापल्या मार्कनुसार टॅली करा. ते प्रत्येकाने आपापल्या मार्कनुसार कॉलेज पण तुम्ही पाहू शकता. मी प्रत्येक कॉलेजचा अगदी ओरली तुम्हाला सांगितलं आहे जनरल आणि वुमनचाही कट ऑफ. तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या मार्कापेक्षा 5 ते 7 मार्काने तुम्ही खाली मार्क घेऊन चला, म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला तिथे सेकंड राऊंडमध्ये कमी मार्कावरती पण 6 ते 7 मार्कावरती पण ॲडमिशन होऊ शकतं. हे प्रायव्हेटमध्ये आपले जे 22 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. तर हे झालं विद्यार्थी मी ओपन कॅटेगरीचा मी कट ऑफ सांगितला आहे. तर मी तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ अगदी कॅटेगरीनुसार SC STचा पण पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला तसं सांगा किंवा मेसेज करून सांगा किंवा कॉल करून सांगा की मी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी प्रायव्हेटचा पण अगदी प्रत्येक कॉलेजनुसार किती लास्टला गेलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी येत राहत राहील. जे काही नवीन विद्यार्थी असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण नवीन पहिल्यांदा आज माझा व्हिडिओ पाहत असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना त्याचा फायदा नक्की होईल. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.